तुम्ही लढला होता म्हणून आम्ही घडलो आहे, शिकलो आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज 3 जानेवारी आहे म्हणजेच बालिका दिन. या निमित्त साजरा केला जातो की आज ज्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. अशी शिक्षणाची जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मी. तर त्यानिमित्तच बघा प्रत्येक शाळेमध्ये आज ना हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो. छोट्या छोट्या मुली साडी नेसून एक सावित्रीबाई फुले बनतात, कारण की त्यांच्या खरंच तशा गोष्टी होत्या. त्यांचा संघर्ष तसा होता, त्यांचं शिक्षण ते होतं. त्यामुळे त्यांचा आदर्श कोण घेणार नाही. आणि त्यानिमित्तच मग मी सुद्धा थोडंसं म्हटलं चला आपल्या व्हिडिओमार्फत आपण थोडंफार तरी काहीतरी देण्याचा प्रयत्न करूयात. कारण खरं तर शिक्षणाने मी सुद्धा एक शिक्षिका आहे आणि माझं सुद्धा काहीतरी कार्य आहे की व्हिडिओच्या माध्यमातून का होईना मी तुमच्यापर्यंत त्यांच्या 2 गोष्टी तरी पोहोच कराव्यात. म्हणूनच आज प्रत्येक मुलगी शिकलेली आहे आणि शिकते आहे. तर त्यांच्यासाठी बघा, घडलो नसतो मी जर शिकली नसती माझी माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय. तर हे होतं त्यांच्यासाठी थोडंसं. तर हा व्हिडिओ एक आठवण म्हणून आहे की ज्यावेळेस आम्ही शिक्षक बनत होतो, मग शिक्षक बनताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या किंवा एक शिक्षक म्हणून आम्ही साडी कशी नेसायचो किंवा त्यासाठी आम्हाला कोणते नियम होते, काही आठवणी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आमच्या मॅडमनी आम्हाला कोणत्या गोष्टी सांगायच्या किंवा आम्हाला शिक्षक होण्यासाठी त्यांच्या कोणत्या गोष्टी आम्हाला खूप जास्त उपयोगी पडल्या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे आणि खूप सारे आठवणीसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत. तर बघा, साडी हा आपल्या संस्कृतीमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. साडी ही आपल्या भारतभर संपूर्ण देशामध्ये नेसली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते. आता सण कार्यात आपण वेगळ्या प्रकारे नेसतो, गृहिणी वेगवेगळ्या प्रकारे नेसतात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, लग्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसतो. पण एक शिक्षक म्हणून खरंच कशी साडी नेसतात तेच आपण बघणार आहोत. तर एक शिक्षक म्हणून ना खूप स्टायलिश साडी नाही नेसत, एकदम लो वेस्ट नसते, तर एकदम बघा कमरेच्या भोवती आपण जसं पहिल्या गोष्टी असतात ना, म्हणजे पहिला जो वेढा असतो ना तो तसाच असतो. एवढंच की खूप टाईट साडी नसते किंवा बेंबीच्या खालीसुद्धा नसते, ती एकदम अशी मध्यंतरी सेंटर पॉईंटचं थोडंसं वरती साडी असते. कारण की बघा, आमच्या मॅडम आम्हाला अशा सांगायचे की एक शिक्षक म्हणून ना तुमच्याकडे नेहमी आदराने बघितलं जातं. कारण की त्यावेळेस आम्हीसुद्धा जस्ट 12वी करून गेलेलो आणि आम्हीसुद्धा त्या गोष्टी शिकत होतो, साडी नेसायला पण शिकत होतो आणि एक शिक्षक म्हणून आपल्याकडे कसं बघावं हे सुद्धा शिकत होतो. तर बघा, असं हे सुरुवात झालेली होती. आणि ती एक शिक्षिकाच असते बघा की त्यांच्याकडे ना वयाने मोठी लोकंसुद्धा एक आदराने बघितलं जातं किंवा एक आदराने त्यांना बोललं जातं. कारण की शिक्षक या नावातच खूप जास्त आदर आहे. एकदम लहान मुलंसुद्धा बघा, घरी जरी घरच्यांसोबत जरी उलटं वगैरे बोलत असती ना तरी ती शिक्षकाने एकदम अविनम्रपणे बोलतात. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याकडे तेवढं स्थान दिलेलं आहे गुरूंना, शिक्षकांना. म्हणूनच एका शिक्षकाची राहणीसुद्धा तशी साधी असते. जसं त्यांचं विचारसरणी असते उच्च, त्याप्रमाणे राहणी असते साधारण. तर बघा, साडीसुद्धा आपल्याला असेच युनिफॉर्म असायचे आम्हाला की जे एकदम साधे असतील, दिसायला साधे असतील. पण ज्यावेळेस तुम्ही ना त्याच्यामध्ये असाल ना की एक ते प्रत्येकाला समजून यायचं की अरे ही एवढी टिपटॉप दिसते ना, ही नक्कीच शिक्षक असेल. आणि हातात तो फळा असायचा आमचा, बॅग असायची आणि एकदम नाही का केस वगैरे सुद्धा अशी वेणी वगैरे असायची. जेवढं होईल ना तेवढं एकदम इतकं टिपटॉप असायचं ना की खरंच मला तर ते अजून आठवलं तरी खूप छान वाटतं. आणि ज्यावेळेस असं आमचा मुलींचा घोळका जायचा ना त्यावेळेस सगळेजण बघायचे, अरे हे डी-एडवाले आहेत आणि हे इकडे शिकवायला जातात. म्हणजे जसं आमचं लेसन असायचे ना त्यानुसारच मग आम्ही शिकवायला जायचो. आता बघा, पिन करताना सुद्धा ना खूप नाजूक पिन नाही करायची किंवा खूप जास्त ठिकाणी म्हणजेच असं आडव्या चौकोनी अशा कशाच पिना नाही लावायच्या. एक पिन लावलेली आहे ना, जशी साधारण पिन असते ना तशीच पिन करायची. ब्लाऊजसुद्धा आत्ता हे थोडंसं जरी वेगळं असलं ना तर थोडंसं खूप स्टायलिश नसावं, एकदम छोट्या बाही किंवा खूप मोठा गळा. आता हे आत्ताचं माझं आहे त्यानुसार थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल. त्याच्यानंतर बघा, छान वरचा जो पदर आहे ना तो मस्त पाठीमागून फिरून म्हणजे पाठसुद्धा दिसली नाही पाहिजे. आणि ब्लाऊजला एका ठिकाणी आम्ही इकडे असं पिन लावायचो, जेणेकरून बघा ज्यावेळेस आमचे लेसन असायचे ना त्यावेळेस आपण फळ्यावरती लिहिताना हात जरी इकडे तिकडे झाला तरी तुमचं पोट दिसू नये. ज्यावेळेस आपण फळ्याकडे आपलं तोंड असतं ना त्यावेळेस मग खूप पाठ दिसू नये. ह्या ज्या गोष्टी असतात ना ही एक महत्त्वाच्या असतात ना. एक शिक्षक म्हणून ना आपल्याला एक नीटनेटकं राहावं लागतं, जेणेकरून म्हणजे विद्यार्थ्यांवरती आपण तसे संस्कार घडत असतो, ते आपल्याकडे बघून काही गोष्टी शिकत असतात, अशा गोष्टी. आणि साडीचं म्हणाल तर बघा, या सगळ्या गोष्टीनं आम्हाला आमच्या मॅडम सांगायच्या खूप साऱ्या. म्हणजे आम्हालाही त्यावेळेस काही एवढं कळत नसायचं. म्हणजे
त्या जशा सांगायच्या तसं आम्ही करत जायचो, जेणेकरून म्हणजे आम्हाला सुद्धा वाटायचं की हां, आमच्याकडे आम्हाला शिक्षक बनायचं आहे की नाही, तर आम्हाला त्या गोष्टी सगळ्या दिसल्या पाहिजे आणि आल्यासुद्धा पाहिजे. तर असं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आणि तिथूनच खरं म्हणजे साडी नेसायला आम्ही परफेक्ट शिकलो. आणि बऱ्याच वेळेला खरंच काय व्हायचं नाही का, म्हणजे आता सगळ्याच जणी आम्ही नवीनच असायचो, त्याच्यामुळे कुणाच्या निऱ्या व्यवस्थित येत नसायच्या, कुणाचं पिनअप व्यवस्थित नसायचं किंवा बऱ्याच गोष्टी असं व्हायच्या. आणि मग नाही का आमच्या मॅडम म्हणजेच आमच्या आदरणीय पेंडपाले मॅडम खरोखर त्यांनी अक्षरशः आम्हाला साडी नेसवण्यासुद्धा हेल्प करायच्या, पिन लावून द्यायच्या किंवा हे असं नसतं, हे असं असतं. म्हणजे एक शिक्षकाची प्रत्येक गोष्ट अशा डिटेलमध्ये सांगायच्या आणि खरंच त्या गोष्टी आज आमच्यानं तशाच लक्षात आहेत. मी तुम्हाला असं सांगते या गोष्टी, पण मला एक एक मोमेंट म्हणजे एक एक क्षण आठवतोय तो आमच्या कॉलेजचा. आणि खरंच खूप छान होते ते दिवस. सगळा ग्रुप आमचा, सगळ्या ज्या पण गोष्टी होत्या ना, आमचे जे सीनियर असतील ना, त्यांना बघत बघत, कारण आमच्या अगोदर त्यांनी 1 वर्ष काढलेलं असायचं ना, त्यांचं जे राहणीमान होतं किंवा त्या जशा मग नेसायच्या, आम्ही त्यांच्याकडे बघायचो. हां, ही अशी करते, ही तशी करते. म्हणजे काही गोष्टींना असं शिकत गेलो आणि जसं मग आम्ही सुद्धा त्या 1 वर्षभरातनं खूप छान पद्धतीने साडी नेसायला लागलो. आणि ज्यांनी खरंच कुणी डी-एड केलेलं असेल ना, तर त्यांना सुद्धा या गोष्टी आठवतील, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये या गोष्टी त्यांना शिकवल्याच जात होत्या. पण आता बघा, हा व्हिडिओ मी यासाठी बनवते की खरोखर काही शिक्षिका असतील, म्हणजे वेगळ्या फील्डमधल्या सुद्धा काही मुली जॉब करतायत ॲज अ शिक्षक म्हणून, तर त्यांच्यासाठी उपयोगी पडेल आणि माझ्या काही आठवणी मी तुमच्यापर्यंत शेअर कराव्यात. खरोखर आता असंही मी दुसरे साड्यांचे ड्रॅपिंगचे व्हिडिओज देते ना, तर म्हटलं चला हा सुद्धा एक माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि माझ्या आठवणींचा. त्याच्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर करत आहे. आणि बघा, वरच्या काठाला सुद्धा मी एक पिन लावलेली आहे. तर असं आम्हाला हे कंपल्सरी पिन लावावीच लागायची. जी चौकोनी बॉक्स पिन असते ना, ती अजिबात करायची नाही किंवा इकडे सुद्धा कमरेच्या तिकडे एक पिन लावायची, पाठीमागून छान पदर ओढून घ्यायचं. तर अशा प्रकारे बघा 2 ते 3 ठिकाणी ना व्यवस्थित पिनअप करावंच लागायचं आणि ह्या आम्हाला कंपल्सरी गोष्टी होत्या. आणि त्याच्यानंतर जो पदर होता तो सुद्धा खांद्यावरून घ्यावा लागायचा. कारण की बघा, ज्यावेळेस आम्ही लेसनसाठी स्कूलमध्ये जायचो ना, त्यावेळेस आम्ही तिकडे विद्यार्थी नाही तर एक शिक्षक म्हणूनच शिकवायला जायचो. 10वी 8वी 7वी 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आमचे लेसन असायचे. तर या तर बघा फक्त साडी नेसण्याविषयी गोष्टी होत्या की असंच करायचं. त्याचबरोबर खूप मोठे कानातले नाही घालायचे किंवा छोटे केस असतील तर छोटी पोनी घालायची किंवा मोठे केस असतील तर मोठी वेणी घालायची. तोंडावरती वगैरे असे केस वगैरे येऊ द्यायचे नाहीत. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. म्हणजे बरोबर पण आहे ना, तुम्ही ज्यावेळेस लहान मुलं किंवा एक शिक्षक म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघतात की नाही, तर त्यावेळेस सगळ्यांना वाटलं पाहिजे ना की एकदम तो आदर तुम्हाला भेटला पाहिजे. कारण की पुढे जाऊन तुम्ही आयुष्यभर जर एक शिक्षक म्हणून वागत असाल ना, की तुमच्या त्या गोष्टी अंगवळणी पडायला हव्यात. यासाठी आम्हाला तेव्हा त्या गोष्टी होत्या आणि आज खरंच त्यातून आम्ही खूप शिकलो आहे. आज जरी नोकरी करत नसली ना, तरी त्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत. आणि त्याचबरोबर बघा, माझे पण असे लांब केस होते, म्हणजे आता जेवढे आहेत ना, याच्यापेक्षा खूप जास्त लांब होते तेव्हा आणि जाडसुद्धा होते. कारण की मध्यंतरी मी हेअरकट वगैरे केल्यामुळे थोडेसे कमी जास्त झालेले आहेत. त्यामुळे मला वेणीच घालावी लागायची, कारण की पोनी अलाउड नव्हती आणि वरती पण बांधायचे नव्हते. त्याच्यामुळे वेणीच घालावी लागायची. तर असं हे माझं वन साईड म्हणजे मांग असायचा. वन साईडला एक भांग पाडायचा छोटासा आणि त्याच्यानंतर अशी लूज वेणी घालायची आणि खूप वेळा मागे असायची वेणी किंवा मग एका साईडलाच माझी वेणी असायची. तर याविषयी सुद्धा एक आठवण छान आहे. म्हणजे मला अजून सुद्धा आठवती, ज्यावेळेस आमची इंटर्नशिप होती, म्हणजे डी-एड झाल्यानंतर एक 6 महिने आम्हाला एका स्कूलवरती म्हणजे शिक्षक म्हणूनच पूर्ण वेळ तिकडे काढावा लागतो आणि तेव्हा आणि पूर्ण वेळ आम्हाला साडीच नेसून जावी लागायची आणि पूर्ण असाच वेश किंवा असंच वेणी सगळ्या गोष्टी असंच असायच्या. आणि तिकडच्या ज्या माझ्या विद्यार्थिनी ज्या होत्या ना, म्हणजे मला वाटते मला 3रीचा का 4थीचा वर्ग होता आणि ते असं मला म्हणायचे, म्हणजे त्यावेळेस याच्यापेक्षा थोडी जास्त मोठी वेणी असायची, तर त्यांना असं वाटायचं की नाही मॅडम तुम्ही गंगावन लावता, म्हणायच्या की तुमचे हे केस खरे नाही आहेत. तर मग नाही का त्यांना मी म्हणायची नाही खरंच हे माझे केस आहेत. तर मग एक दिवशी मग मी असं खालीच लूज पोनी घालून गेली होती आणि त्यावेळेस त्यांना समजले की अरे खरंच हे हिचे केस आहेत. तेव्हा त्यांना खूप छान वाटलेलं की मॅडम तुमचे खरंच एवढे मोठे केस आहेत आणि ही गोष्ट मी खरंच अजून विसरलेली नाही. मग त्यामुळेच अधूनमधून सुद्धा मी बघा असा लूक करते. गावी गेल्यानंतर खूप वेळा मी वेणी घालते. आहेत काही आठवणी आणि त्या आठवल्या की नाही की मग आपल्या आयुष्यातील तो एक अनमोल वेळ आठवतो. माझ्या मैत्रिणी असतील किंवा कॉलेज, सगळ्या गोष्टी आठवतात. तर तुम्हाला ही यूट्यूबर कशी वाटली एक शिक्षक म्हणून हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.